नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही उठलेलो आहे आणि आता दिवसाची सुरुवात आपण आवरणार, रूम वगैरे लोटून वगैरे काढणार आणि मग साईडवर जायचं आहे जरा. तर मित्रांनो, हे बघा, डाळ घेतले, तुरीची डाळ, मुगाची डाळ, ही मसूरची डाळ. आता धुवून घेऊ आणि कुकर लावून आमटीसाठी थोडंसं हिंग टाकू, हळद टाकू, थोडी हळद टाकू आणि आता कुकर लिहून 4 शिट्ट्या घेऊ. तर इकडं बारके लोटून काढते बघा. तर मित्रांनो, आज आपण वरण करणार आहे. 2 मिरच्या उभ्या चिरल्या आणि लसूण घेऊया 7 ते 8 पाकळ्या, टोमॅटो, केला. तर मित्रांनो, आता काकांनी एक टोमॅटो घेतलाय आणि ते चिरायला लागलेत. अर्धाच टोमॅटो टाकणार आहे आपण, अर्धा ठेवणार आहे संध्याकाळला. धुवून घेतलाय, तर आपण जो चिरूया. बघा, अजूनच सुट्टी झालेली आहे. 4 शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे डाळ आपली शिजून चांगली. आणि वरण करू. पाहिजे तर तुम्ही 3 सुद्धा करू शकता, बरोबर ना? हां, तुमच्या गॅसच्या ह्याच्यावर आहे ते. तुमच्या गॅसवर 4 काढल्या तरच चांगल्या शिजतात, डाळ चांगली शिजते. आणि इथं आपण बटाट्याची भाजी करणार आहे. वाव, माय फेवरेट. 3 बटाटे उकडून घ्यायचे. ते बटाट्यांचे हे करूया ना. ते बटाट्यांचं हे करतात ते. ते बटाट्यांचं करतीस ना तिकडे मम्मीनं केलेलं ते. तर बटाट्याची सालं काढून घेऊया आपण आणि एकदम बारीक स्लाइड करणार. फक्त माझ्या आवडते आहेत वगैरे. जिरं, चटणी, मीठ एवढंच घालणार आपण. त्यामध्ये दुसरं काहीच घालत नाही, कांदा बिंदा. पण सोपी रेसिपी, लवकर होते, होय ना? लवकर होते ना? हो, झटकीपट रेसिपी आहे. सालं नाही काढली तरी पण चालतात, तसं काय नाही. मला साले आवडत नाहीत म्हणून युवराजा का काढत आहेत, बरोबर ना? तर आता इथं आपण कुकर बंद करतोय, कारण 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ पण चांगली शिजली असणार. शिजत आहेत. असं स्लाइड करायचं, असं एकदम बारीक. बारीक नसल्या तरी चालतील. नाही, बारीक झालं तरच ती भाजी छान लागते. कारण आपण त्यात पाणी घालणार नाही ना, वाफेवर शिजवणार. तर काका आता बटाटो कापणार आहेत, तोपर्यंत मी इकडे जाते. तर मित्रांनो, हे बघा, मस्त गरगरीत डाळ शिजलेली आहे. आता आपण भांडं ठेवलं आहे, तेल घातलं आहे. आता त्यामध्ये आपण जिरं, मोहरी, लसूण, मिरची, 2च मिरच्या घेतल्यात, अर्धा टोमॅटो, हळद घालून आपण वरण करणार आहोत. थोडी मोहरी घातली आपण.
मोहरीचा आवाज आला, सरसर वाजली की मला लगेच जिरं घातलं. जिरं घातलं की आपण ह्यात लसूण घालूया. लसूण जरासा लाल झाला की मग मिरच्या घालूया. आता मिरच्या घालूया. मिरची उडते त्यामुळे बेटानं नंतर आपण ह्यात आता हळद घालूया. नंतर मग आपण आता टोमॅटो थोडंसं हे करून घ्यायचं. मिरची घातलं म्हणून हळू जरा. आणि ह्याला असं 2 मिनटं आपण असंच ठेवूया, हलवायचं नाही. म्हणजे सारखं वाजलं की आपली फोडणी चांगली बसते. आता टोमॅटो पण बऱ्यापैकी मऊ झाला आहे. आपण गॅस वाढवूया आणि मग शेवटूया. म्हणजे आवाज बघा कसा येतो. असं आपलं आता मस्तपैकी वरण झालं आहे. शेवटला आपण चवीनुसार मीठ घालू. आता काय करूया मित्रांनो, कुकरमध्ये आपण डाळ शिजवलेली, त्याचा पाणी आपण थोडं विसरून घालूया. आणि आपल्याला पाहिजे तसं किती घट्ट किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी ॲडजस्ट करू स्वामींना शकतो. दाखवतो. आणि हे बघू शकताय डाळ कशी मस्त झाली एकदम. आता मीठ आपण शेवटला घालणार आहे चवीनुसार. पाणी थोडं वाढवायला लागेल असं वाटतं, खूपच घट्ट झाले. असं काय नाही, अशी पण चांगली लागते पण लवकर हे होते. स्वामींचं पण पूजन वगैरे झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आमचे स्वामी आहेत आणि ते आम्ही या डब्यात आम्ही प्रसाद ठेवतो. होय, मीच पूजलाय ना. मग रोज मीच पूजते. तुम्हाला रोज मी स्वामींचं दर्शन करायला आणीन. आणि ही माळ आहे ही, आणि आमचे स्वामी. कसे वाटले आमचे स्वामी? तर हे आमचे काका आला. आता बघा जास्त घट्ट ठेवलेली नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशी थोडी मध्यम ठेवले. म्हणजे आता एवढी केली की आम्हाला आता दुपारला पण होते आणि संध्याकाळला पण होते. तर हे बटाटे आपण चिरून ठेवलेत. हे आपण नंतर येऊन करणार. आता आम्ही मठात जाणार आहे. बालसंस्कार केंद्र असतं तिथं बारकीला घेऊन जातो आम्ही दर रविवारचं. आता आपण यामध्ये मीठ घालूया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आता एवढं घालतो, नंतर थोडं बघून घालता येईल कमी वाटलं तर. आता याला उकळी आली की आपण बंद करू शकतो. आणि आता आपण मठात जाऊया, तिथला व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, आता बघा आपण इथं स्वामींच्या केंद्रात आलो आहे रत्नागिरीमधल्या. इथं स्वामींचं दर्शन घेऊया. आरती वगैरे झालेली आहे, आम्ही बसलेलो आहे असंच. आणि इथं वरती केंद्र आहे आणि खालच्या फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला बालसंस्कार केंद्र आहे, ते पण बघूया. तर मित्रांनो, इथं भात लावला आहे. इथे पॅन ठेवला, बटाट्याची भाजी करायला. इथं तेल घालूया आपण आणि जिरं घालून फक्त बटाटे वापरून घेऊया आणि चटणी मीठ घालायचं. एवढंच आहे, दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, असं जरा परतू
आणि मग ह्याच्यावर झाकण ठेवून देऊ 5 मिनटं.